चला तर मग आज आपण पुढचा भाग या ठिकाणी शिकूया। मागच्या व्हिडिओमध्ये आपण 3.1 nth रूट ऑफ ए हा भाग आपण शिकलेलो आहोत। तर पुढचा भाग या ठिकाणी आपण घेतोय। द बिगिनिंग ऑफ नंबर्स हॅविंग इंडेक्स इन द रॅशनल फ्रॉम Mn. The meaning of numbers having index in the rational number form m upon n. Using this law, a raised to m आणि ब्रॅकेट रेस्ट टू n असं जर असेल तर दोघांचं मल्टिप्लिकेशन होत आहे। तर आता फर्स्ट एक्झाम्पल बघा। आता या ठिकाणी डायरेक्ट आपण उदाहरणाला सुरुवात करूया। 8 रेस्ट टू 2/3 तर याचे दोन मिनिंग आहेत। टू मिनिंग ऑफ दिस नंबर, याचे दोन अर्थ होतात। आता वरचा जो आहे तो 2 जो आहे तो पॉवर आणि दुसरा जो आहे तो खालचा छेदक डिनॉमिनेटर जो आहे त्याला म्हणतो आपण रूट। तर मग फर्स्ट मिनिंग काय आहे? 8 रेस्ट टू 2/3 तर हा काय आहे? रूट किती येतो? थर्ड म्हणजे क्यूब आणि वरची जी पॉवर आहे, पॉवर म्हणजे त्याला काय म्हणतो आपण? स्क्वेअर। तर मग क्यूब रूट ऑफ स्क्वेअर ऑफ 8 म्हणजे या ठिकाणी डिनॉमिनेटर जो आहे तो आपण घेतलाय। हा एक मिनिंग झाला आणि त्याच्या उलट म्हणजे दुसरा एक मिनिंग आहे। वरची पॉवर आधी घेतली, पॉवर काय आहे? 2, मग आपण सेकंड असं देखील म्हणू शकतो, पण स्क्वेअर आपण या ठिकाणी उल्लेख करतोय। तर स्क्वेअर ऑफ क्यूब रूट ऑफ 8 हा काय आहे? क्यूब। मग स्क्वेअर ऑफ क्यूब रूट ऑफ 8 म्हणजे दोन प्रकारचं आपण मिनिंग या ठिकाणी घेतोय। एक म्हणजे कुठल्या प्रकारचं झालं जर सांगायचं म्हटलं तुम्हाला तर बघा, तर एक आहे पॉवर ऑफ द रूट। हे काय झालं? पॉवर ऑफ द रूट म्हणजे आधी पॉवर आणि नंतर रूट सांगितलं। आणि दुसरं जे रूट ऑफ द पॉवर, रूट ऑफ द पॉवर असे दोन मिनिंग या ठिकाणी आहेत। म्हणजे रूट नंतर पॉवर, इथं काय सांगितलं? पॉवर नंतर रूट। सेकंड एक्झाम्पल बघा। 27 रेस्ट टू 4/5 जर फक्त 1/5 राहिला असता तर आपण काय म्हटलं असतं? फिफ्थ रूट ऑफ 27। पण या ठिकाणी काय आहे? 4/5। मग फोर्थ आहे पॉवर आणि फिफ्थ आहे रूट। मग काय लिहिणार? कसं लिहिणार? समजा पहिला याच्यानुसार रूट जर विचार केला आपण, पहिले मिनिंग जर घेतलं तर हे कितवं रूट आहे? 5वं म्हणजे फिफ्थ रूट ऑफ पॉवर काय आहे? 4, फोर्थ पॉवर। तुम्ही शब्द न लिहिता असं देखील लिहिलं तरी चालेल। अजून दुसरा कोणता आहे मिनिंग? पॉवर। मग आता या ठिकाणी पॉवर काय आहे? 4 म्हणजे फोर्थ पॉवर ऑफ दी रूट फिफ्थ। काय पूर्ण बघा मग आता 27 रेस्ट टू 4/5 मीन फोर्थ पॉवर ऑफ फिफ्थ रूट ऑफ 27। आता या एवढ्याच विधानावर आधारित प्रॅक्टिस सेट 3.2 आहे। तर तो प्रॅक्टिस सेट 3.2 आपण बघूया। बघा मग प्रॅक्टिस सेट 3.2। कंप्लीट द फॉलोइंग टेबल। फर्स्ट सिरियल नंबर, पॉवर ऑफ द रूट अँड रूट ऑफ द पॉवर। फर्स्ट एक्झाम्पल आपल्याला दिलेले सोडून दाखवलेलं आहे। 225 रेस्ट टू 3/2। मग आता पॉवर ऑफ द रूट, आता या ठिकाणी पॉवर काय आहे? 3 म्हणजे क्यूब आणि रूट काय आहे? 2 म्हणजे स्क्वेअर रूट। मग बघा पॉवर ऑफ द रूट, मग पॉवर काय लिहायची पहिल्यांदा? क्यूब ऑफ स्क्वेअर रूट ऑफ 125। आणि समजा उलट लिहायचं दुसऱ्या मिनिंग नुसार, रूट ऑफ द पॉवर मग काय? स्क्वेअर रूट ऑफ पॉवर किती आहे? थर्ड पॉवर म्हटलं तरी चालेल किंवा क्यूब म्हटलं तरी चालेल। तर मग काय म्हटलं? स्क्वेअर रूट ऑफ क्यूब ऑफ 225।
पुढचं सेकंड एक्झाम्पल आपण बघतोय. 45 ब्रॅकेट 4/5. आता या ठिकाणी पॉवर किती आहे? पॉवर आहे 4. पॉवर किती आहे? 4. आणि रूट आहे 5 म्हणजे 5th रूट. मग आता पॉवर ऑफ द रूट लिहायचं आहे आपल्याला. मग कसं लिहिणार? पॉवर ऑफ द रूट, मग 4th पॉवर ऑफ कितवं रूट आहे? 5th रूट ऑफ कोणती संख्या? 45. बघा किती सोपं आहे. त्याच्यानंतर आता रूट ऑफ द पॉवर, आधी रूट घ्यायचं. मग कितवं रूट आहे? 5th रूट ऑफ पॉवर किती आहे सांगा? वरती अंशाला किती आहे? न्यूमरेटरला 4. 4th पॉवर ऑफ 45 झालं. अशाच प्रकारे थर्ड नंबरचं एक्झाम्पल 81/6/7. मग किती आहे? रूट आणि पॉवर. 7 आहे हे रूट आणि 6 आहे पॉवर. मग आपलं पहिलं पॉवर ऑफ द रूट लिहायचं आहे. मग 6 पॉवर ऑफ कितवा रूट? 7th रूट. 7th रूट ऑफ संख्या लिहिली 81. उलट लिहायचं. आता रूट आधी लिहायचं. कितवं रूट आहे? 7th. इथं बघा 7th रूट ऑफ 6 पॉवर ऑफ 81. झालं. आता ही जी 2 उदाहरणं आहेत ही तुम्ही सोडवायची आहेत. लक्षात राहील. तर पुढचा प्रश्न आपण बघू. काय आहे पुढचा प्रश्न? राईट द फॉलोइंग नंबर्स इन द फॉर्म ऑफ रॅशनल इंडायसेस. म्हणजे आपल्याला दिलेल्या वाक्यावरून फॉर्म रॅशनल इंडेक्स म्हणजे जो आहे तो फॉर्म ऑफ द रॅशनल इंडायसेस तो फॉर्म मध्ये आपल्याला लिहायचा. तर बघा पहिला प्रश्न आपण कंप्लीट केलाय. सेकंड, राईट द फॉलोइंग नंबर्स इन द फॉर्म ऑफ रॅशनल इंडायसेस. फर्स्ट एक्झाम्पल, याच्यातली पण मी 2 उदाहरणं तुम्हाला सोडून दाखवतो. उरलेली जी उदाहरणं आहेत ती तुम्ही सोडवायची आहेत. स्क्वेअर रूट ऑफ 5th पॉवर ऑफ 121. बघा मग कसं लिहिणार? पहिल्यांदा बेस काय तो आपल्याला माहिती पाहिजे. बेस 121. आता स्क्वेअर रूट ऑफ, रूट कितवा आहे? खालचा रूट असतो किती? स्क्वेअर म्हणजे 2 आणि पॉवर किती आहे? 5 म्हणजे 121/5/2 झालं रॅशनल इंडायसेस फॉर्म मध्ये. दुसरं उदाहरण, क्यूब ऑफ 4th रूट ऑफ 324. क्यूब म्हणजे त्याला आपण काय म्हणतो? पॉवर. मग क्यूब म्हणजे किती? 3. मग 3 पॉवर आहे. पॉवर किती आली याची? 3. आता बघा मग 324 बेस झाला. आणि आता इंडेक्स आपल्याला लिहायचा. इंडेक्स लिहिताना न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर. मग पॉवर किती आहे? 3. पॉवर वरती अंशाला येईल. आणि रूट किती आहे? 4th रूट. ते न्यूमरेटरला डिनॉमिनेटरला आलं म्हणजे 324/3/4. तर अशा प्रकारे उरलेली जी उदाहरणं आहेत ती तुम्हाला सोडवायची गृहपाठाला. सोपं आहे. 3रं आणि 4थं. तर पुढचा भाग आपण या ठिकाणी घेतोय लगेच. स्क्वेअर अँड स्क्वेअर रूट. तर स्क्वेअर अँड स्क्वेअर रूट त्याच्यानंतरचे प्रकरण आहे क्यूब अँड क्यूब रूट. तर पहिल्यांदा बघा स्क्वेअर अँड स्क्वेअर रूट ज्या ठिकाणी आपण वळतोय. तर 5 स्क्वेअर. आता 5 स्क्वेअर मीन्स 5चा किती वेळा गुणाकार असणार आहे? 2 वेळा. 5 × 5 मग 5 स्क्वेअर मीन्स 25. बरोबर. ऑल्सो -5 स्क्वेअर. आता -5 म्हणजे -5 × -5. आता मला सांगा
निगेटिव्ह 5 दोन ऋण संख्या आहेत, दोन ऋण संख्यांचा गुणाकार काय असणार आहे, पॉझिटिव्ह असणार आहे. मग निगेटिव्ह 5 मल्टिप्लाय निगेटिव्ह 5 काय येईल आन्सर, 5 × 5 25, पण आन्सर येईल प्लस पॉझिटिव्ह. म्हणजे बघा 25 हॅज 2 स्क्वेअर रूट, दोन रूट आले. कोणते कोणते बघा, ज्या ठिकाणी या 25 कोणाचा वर्ग आहे, 5चा वर्ग आहे, आणि हा पण 25 कोणाचा वर्ग, निगेटिव्ह 5चा स्क्वेअर आहे. म्हणजे 25 हॅज 2 स्क्वेअर रूट. मग कोणतं, तर फर्स्ट इज 5 आणि सेकंड इज निगेटिव्ह 5. यावरून आपल्याला काय म्हणता येईल, पॉझिटिव्ह 25, पॉझिटिव्ह रूट ऑफ 25 इज, म्हणजे पॉझिटिव्ह घेतलं 25 तर त्याचं स्क्वेअर रूट काय येईल, 25चं स्क्वेअर रूट 5 येईल. आणि निगेटिव्ह रूट ऑफ 25, आता निगेटिव्ह रॅडिकल साईन जे आहे त्याच्या बाहेर हा निगेटिव्ह आहे. मग याचं काय आलं 5, पण तो कोणता आला, निगेटिव्ह. म्हणजे या ठिकाणी काय म्हणता येईल, एव्हरी पॉझिटिव्ह नंबर हॅज 2 स्क्वेअर रूट, 2 स्क्वेअर रूट, दोन मूळ आहेत, एक आहे प्लस आणि एक दुसरा आहे म्हणजे पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह असे दोन रूट आहेत. स्क्वेअर रूट ऑफ 0 इज 0. कोणत्याही संख्येचा स्क्वेअर रूट जर घेतला आपण तर 0 येणार. समजा याचा 0, याचं उत्तर काय येईल, 0च येईल. तर अशा प्रकारे स्क्वेअर अँड स्क्वेअर रूट आपण लक्षात घेतलंय. आता त्यावरून क्यूब अँड क्यूब रूट बघा. आता क्यूब अँड क्यूब रूट, क्यूब मीन्स, आता तुम्हाला जर बघितलं या ठिकाणी तुमच्या लक्षात पण आलं असेल, काय लक्षात बघा. आता फाइंड द क्यूब ऑफ 5. आता 5चा क्यूब मीन्स 5चा किती वेळा गुणाकार येईल, मल्टिपल 5 मल्टिपल 5 मल्टिप्लाय 5. आन्सर इज काय येईल, याच्यासाठी आपल्याला पाठांतर पाहिजे. 5 × 5 25, 25 × 5 किती आलं, 125. तर मग क्यूब ऑफ 5 इज किती, म्हणजे या ठिकाणी 125 इज द क्यूब ऑफ 5. म्हणजे 5चा तो काय आहे, क्यूब आहे. 5चा घन 125 आहे. नेक्स्ट एक्झाम्पल, -6⁻³ म्हणजे निगेटिव्ह 6चा क्यूब. बघा आता इथं निगेटिव्ह 5चा स्क्वेअर 25 आला होता. आता निगेटिव्ह 6चा क्यूब काय येतो, तर -6 जो काही आपल्याला बघतोय आपण, तर मांडणी कशी करणार, -6 मल्टिप्लाय -6 मल्टिप्लाय -6. मग यांचा गुणाकार 36 मल्टिप्लाय 6 गुणाकार करायचा बाजूला, तर तो किती येतोय, 36 मल्टिप्लाय 6चा 36, 216. पण आपलं उत्तर या ठिकाणी अजून संपलेलं नाहीये. यांचा जर मल्टिप्लिकेशन बघितलं तर ते काय आलं, प्लस आणि एक निगेटिव्ह. मग प्लस आणि मायनस असेल, यांचं मल्टिप्लिकेशन काय येणार आहे, निगेटिव्ह. तर एक लक्षात घ्या, या ठिकाणी निगेटिव्ह संख्येचा क्यूब हा निगेटिव्ह येतो. म्हणजे स्क्वेअर मध्ये तसं नव्हतं. निगेटिव्ह संख्या निगेटिव्ह 5चा स्क्वेअर पण 20 पॉझिटिव्ह आला आणि 5चा स्क्वेअर पण पॉझिटिव्ह झाला होता. पण आता या ठिकाणी क्यूब मध्ये मात्र निगेटिव्ह सिम्बॉल असेल त्या संख्येचा क्यूब देखील निगेटिव्ह येतो. त्यानंतर नेक्स्ट, फाइंड द क्यूब ऑफ -2/5. मग आता याची मांडणी कशी करतो आपण, आन्सर -2/5 क्यूब इज इक्वल टू, किती वेळा गुणाकार करणार, -2/5 मल्टिप्लाय -2/5 मल्टिप्लाय -2/5. बघा या ठिकाणी न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर. न्यूमरेटर जर बघितला 2 मल्टिप्लाय 2 4 4 × 2 8. पण काय आन्सर येणार आहे, निगेटिव्ह.
आणि 5 मल्टिप्लाय 5, 5चा क्यूब काय येतोय 125. तर क्यूब अँड क्यूब रूट आपण बघतोय. नेक्स्ट एक्झाम्पल, फाइंड द क्यूब ऑफ 1.2. आन्सर 1.2 चा क्यूब म्हणजेच काय, 1.2 चा किती वेळा गुणाकार येईल, 3 वेळा. 1.2 मल्टिप्लाय 1.2 मल्टिप्लाय 1.2. आता या ठिकाणी 1.2 मल्टिप्लाय 1.2 किती झालं 144. सिम्बॉल दशांश चिन्ह पॉइंट 1.44 आणि 1.44 मल्टिप्लाय 1.2. 12चा जर पाढा येत असेल तर आपल्याला पटकन उदाहरण सोडवता येईल. किती येईल, 12 चौक 48, 4 12 चौक 48 आणि 4 52, 5 12 1 12 आणि 5 17. आता इथं दशांश चिन्ह द्यायचे बघा, 1 2 3 म्हणजे 1 2 3. तुम्हाला दशांश चिन्हाचा गुणाकार यायला पाहिजे. मग या ठिकाणी 1728 आपण म्हणतोय, पण दशांश चिन्ह जर दिले तर 1.728. तर याचा क्यूब काय आला 1.2 चा. त्यानंतर 5वं, फाइंड द क्यूब ऑफ 0.002. बघा मग 0.02 क्यूब 0.02 मल्टिप्लाय 0.02 मल्टिप्लाय 0.02. आता असा जर गुणाकार असेल तर एकदम तो सोपा असतो. 2 चा क्यूब करा, 2 मल्टिप्लाय 2 4, 4 मल्टिप्लाय 2 8. आता 8 लिहिल्यानंतर या ठिकाणी दशांश चिन्हानंतर जेवढे अंक आहेत तेवढे अंक मोजायचे. मग बघा बाकीचा काही गरज नाही. 1 2 3 4 5 6 सरळ या ठिकाणी इथून सुरुवात करायची. 8 पासून 8 ला 1 2 3 4 5 6 पॉइंट आणि 0. म्हणजे या ठिकाणी 0.02 चा क्यूब काय आला 0.000. म्हणजे या ठिकाणी सरळ दशांश चिन्हानंतर किती अंक यायला आहेत 6 आहेत, म्हणून या ठिकाणी 0 आपण या ठिकाणी लिहिलेले. तर हे थोडक्यात उत्तर, सगळा गुणाकार करायचा दशांश चिन्ह द्यायचं त्याच्यापेक्षा हे सोपं आहे. तर आता पुढचा क्यूब आपल्याला यायला लागला. क्यूब आला म्हणजे त्याच्यावरून काय येणार आहे आपल्याला क्यूब रूट. तर प्रत्येकाने क्यूब आले तर प्रत्येकाला क्यूब रूट देखील येतील.